पाचोरा तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सातगाव डोंगरी, शिंदाड, वानेगाव, निंभोरी, वाडी शेवाळे इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी संवाद साधत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रात अंथरूण धुण्यासाठी गेलेले 40 ते 50 नागरिक अडकलेत। खडकवासला धरणातून 1700 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आणि त्यामुळे नागरिक नदीपात्रात अडकले होते। दरम्यान आता विसर्ग कमी करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहन चालकांची तारंबळ उडाली। राज्यात सर्वत्रच अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्कीच मिळेल। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसलेला असून सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बरकतपूर आणि शेलगावमधील नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवेंनी पाहणी केली। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी दानवेंनी केली। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली आणि यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने सुरू केलेल्या सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवेचीही माहिती देण्यात आली। मनमाडमध्ये जोरदार पाऊस झाला। मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराला याचा फटका बसलाय। साहित्य भिजल्यानं दुकान मालकांचं मोठं नुकसान झालंय। लातूरच्या उस्तुरी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे नदी नाल्यांना पूर आला। पुलावरनं पाणी जात असल्यानं वाहतूक ठप्प झाली। दरम्यान पुराच्या पाण्यातून रस्ता पार न करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला। जळगावच्या चोपड्यात तालुक्यात कांद्याला योग्य दर नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान गेल्या 5 महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदाही खराब झालाय। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला। यवतमाळ जिल्ह्यात पिकांना किडीचा प्रादुर्भाव झाला। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। दरम्यान तातडीनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपूरमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित दांडियात मुस्लिम तरुणांना बंदी घालावी असं आवाहन विहिपनं केलंय। विहिपच्या या आवाहनाचं मुस्लिम धर्मगुरूंनीही समर्थन केलं। मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नसल्यानं ही बंदी योग्यच असल्याचं मुस्लिम धर्मगुरूंचं म्हणणं आहे। बुलढाण्याच्या मेहकरमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली। तक्रारीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी वसतिगृहाला भेट दिली। विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं जेवण देण्याचं खरातांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी अशी मागणी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आणि त्यामुळे सर म्हणणे योग्य की आचार्य म्हणणे योग्य हा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनमधील कोंडे पंचन या खेडे गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। गावातील एका ओढ्यावर पूल नसल्यानं मोठी कसरत करावी लागते। कोल्हापुरात नदी आणि तलावावर कपडे धुण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। घराची स्वच्छता करून आणि अंथरूण स्वच्छ धुवून नवरात्रीला घर पवित्र ठेवण्याचा प्रयत्न असतो। आज सुट्टीचा दिवस असल्यानं पाणवठ्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या शेतकरी दाम्पत्याचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। शेतातून जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आल्यानं शेतात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासूनची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी नुकसानग्रस्त दाम्पत्याचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलक विद्यार्थ्यांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतली आणि यावेळी आंदोलक विद्यार्थ्याला भोवळ आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सांगलीमध्ये उद्या राष्ट्रवादी पक्षाने मोर्चाची हाक दिली आहे। मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांसह आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा मोर्चातून निषेध करण्यात येणार आहे। जालन्यात गेल्या 5 दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा असं म्हणत बोराडेंनी चिथावणीखोर वक्तव्य केलं। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसींनी गोंदियात एल्गार मोर्चा काढला। यावेळी ओबीसींनी कुडवा नाका चौकात मोर्चा काढत रास्ता रोको केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। गोंदियात ओबीसी समाजाने आंदोलन केलं आहे। मराठा समाजासाठी काढलेला GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा GR विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिला।
लासलगाव मनमाडसह येवल्यात आणि नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दराचा प्रश्न तापलाय. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्याला हमीभाव न दिल्यानं हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा थेट इशाराही त्यांनी दिला. जयंत पाटलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं नंदुरबारच्या नवापूरमध्ये पवार गटानं गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरवर मंगळसूत्र सोड असा उल्लेख करत पोस्टरला जोडे मारून निषेध केला. सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. पडळकरांविरोधातील आंदोलनाचा निषेध करत पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केला. उद्यापासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना जीएसटीच्या नव्या दरामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. देशभरात उद्यापासून बचत उत्सवाची सुरुवात होणार असल्याचं मोदींनी म्हटलंय. जीएसटीच्या नव्या दरामुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. देशातील लाखो लोकांना टॅक्सच्या जाळ्यामुळे मोठा त्रास झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. गरिबांवर याचा मोठा परिणाम झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान देशाला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं असंही मोदींनी म्हटलं. आधी 18% कर लागणाऱ्या वस्तूंवर आता 5% कर लागणार आहे. जीएसटी कमी झाल्यानं अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि दुचाकीसह हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च कमी होणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना स्वदेशी साहित्य वापरण्याचं आवाहन केलंय. ज्या वस्तू आपल्या देशात बनवणं शक्य आहे त्या भारतातच बनवा असंही ते म्हणाले. यामुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आमदार नसतानाही आम्हाला 20 कोटींचा निधी मिळतो, मात्र आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मिळत नाहीत असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचं सांगितलं. यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा UPI नंबर दिला. आम्ही ओबीसीची चळवळ उभी करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. तर कोणाला वाटत असेल आम्ही पैसे घेतले तर जेलमध्ये टाकाय, या व्हायरल व्हिडिओवरून लक्ष्मण हाकेंनी हे वक्तव्य केलं. युवराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार निशाणा साधला. लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय. अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटेंनी दिला. हाकेंनी एखाद्या सभेसाठी जर पैसे मागितले असतील तर यात चुकीचं नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. तर हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला. बावनकुळेंनी वडेट्टीवारांवर हल्ला बोल केला. वडेट्टीवार राजकारणाचं दुकान करतायत आणि डायस लावा त्यानंतर आमने सामने सांगतो. वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली ते मी आणि भुजबळ साहेब ओबीसीच्या न्यायासाठी लढतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं थोडा धीर धरावा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली. जालन्यात जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला चढवला आणि त्यामुळे बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. जरांगेंच्या समन्वयकांनी जरांगेंना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं. मनोज जरांगे 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्तेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही सदावर्तेंनी समाचार घेतला. महायुतीकडून कोल्हापुरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान खासदार धनंजय महाडिकांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला. आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी सारवासारव केली. भाषणाच्या ओघात संजय गायकवाड बोलून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. त्र्यंबकेश्वर इथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची बाब निंदनीय आहे आणि या हल्ल्याचा गुलाबराव पाटलांनी निषेध व्यक्त केला. तर हल्लेखोरांवर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आमदार अमशा पाडवी यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. दरम्यान आणखी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं पाडवींनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये श्वानांचा जो सुळसुळाट झाला त्याबाबत अजित पवारांना एकानं चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी वाचल्यानंतर अजित पवारांना हसू आवरता आलं नाही. दरम्यान भटक्या श्वानांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवड्याच्या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. यामुळे दोघांमधील वाद मिटल्याची जोरदार चर्चा. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. आतापर्यंतचं सर्वात मोठं पथसंचलन असणार आहे. कस्तुरचंद पार्क, हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम इथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे.
गोंदियात विजय वडेट्टीवार आणि परिणय फुके एकाच मंचावर आले होते. ओबीसी समाजाच्या मोर्चात दोन्ही नेते सहभागी झाले होते. मराठा समाजासाठीचा GR रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बीड शहराचं ग्रामदैवत खंडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली. भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला. चोरीच्या घटना आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी 42 CCTV आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पुण्याच्या शिरूर इथं भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा झाला. रंगबिरंगी झुली, झगमगते गोंडे, तुरे आणि हारांनी बैलांची सजावट करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मावळमध्ये ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा केला. रंगबिरंगी फुलांनी ट्रॅक्टरची सजावट करत महिलांकडून ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा इथं भाद्रपदी बैलपोळ्यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी जल्लोष करत डीजेच्या तालावर ठेका धरला. मावळमध्ये 80 घाट जिंकलेल्या इंजन नावाच्या बैलाची भाद्रपदी पोळ्यात मानाची पूजा करण्यात आली. या बैलाने राज्यभरात 80 घाटातील विजय गाजवले. गोंदिया जिल्ह्यात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते आणि यंदा 619 ठिकाणी आदिशक्तीचं जागर करण्यात येणार आहे. मंडप, झाक्यांची सजावट अंतिम टप्प्यात आल्यानं जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. गोंदियात देवीच्या मूर्ती साकारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं. यंदा देवीच्या 8 फूट उंचीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. दरम्यान मूर्ती खरेदीसाठी भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय.